गेली जवळजवळ 60 पेक्षा अधिक वर्ष भारतातलं त्यावेळचं धोरण आणखीन त्याच्यामुळे आपल्याकडे स्मगलिंग जोरात होतं. आणि हे स्मगलिंग करण्यामध्ये दाऊद इब्राहिम किंवा त्याच्या आधीचं सुद्धा रतन काय तो लाला एक होता वगैरे असे काही काही ते प्रकारचे लोक होते. आणि ह्या सगळ्यांची त्यावेळेसुद्धा गल्फमध्ये दुबई वगैरे सारख्या ठिकाणी त्यांची साम्राज्य होते आणि त्यांच्याकडे या स्मगलिंगमुळे प्रचंड पैसा होता. तो पैसा त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सिनेमामध्ये लावलेला होता आणि सिनेमाला सगळं फंडिंग ते करायचे. आणि त्यामुळे आपल्याला जर एखादा सिनेमा आठवत असेल तर काय दाखवायचं, आपण म्हटलं तसं सुरुवातीला सगळे पोलिस असे दाखवायचे आणि मग शेवटच्या 1-2 मिनटामध्ये पोलिसांनी कसं त्याला पकडलं वगैरे असं एक दाखवायला पाहिजे म्हणून दाखवलं जायचं. पण संपूर्ण सिनेमा जो असायचा तो हाच असायचा अँटी पोलीस, की पोलिसांची इमेज कशी बिघडवीत, कशी चुकीची आहे हे दाखवणाराच असेल. आणि ह्याच्यामध्ये एक म्हणजे असं राजकारण म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये असं डेलिबरेट अशा प्रकारचा हा प्रयत्न होता की ज्याच्यामुळे पोलिसांची निगेटिव्ह इमेजच दाखवली जाईल.